गाईज, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. आजचा दिवस थोडा वेगळा असणार आहे, खूप जास्त बिझी असणार आहे. म्हणून मी विचार केला की आज दिवसभर आम्ही सकाळपासून काय करणार आहोत ते तुमच्याबरोबर शेअर करू देत. तर आज श्रीशा, मी आणि तिची मावशी आम्ही थोडं बाहेर जाणार आहोत. तर बाहेर कशासाठी? तर आज श्रीशासाठी थोडे कपडे खरेदी करायचे आहेत, कारण ती आत्ता जशी जशी मोठी होत चाललेली आहे त्यामुळे तिचे जे जुने सगळे कपडे आहेत ते तिला व्यवस्थित फिट नाही येत आहेत, त्यामुळे ते खरेदी करायचे आहेत. सो रेग्युलर यूजसाठी तिला कपडे हवे होते, सो ते यूज करायचे आहेत. आणि ऑनलाईन कपडे मागवायचे झाले तर बरेच दिवस जाणार ते येईपर्यंत. सो मी विचार केला की आपण लोकल मार्केटमधूनच घेऊया. सो ते कपडे खरेदी करायचे आहेत मला. त्याच्यानंतर ग्रॉसरी थोडी आणायची आहे, घरामधलं सामान थोडं आणायचं आहे. त्याच्यानंतर भाजीपाला आहे, थोडीशी फळं आणायची आहेत. सो या सगळ्या गोष्टींची खरेदी करण्यात सो खूप बिझी असणार आहे दिवस. आणि महत्त्वाचं काम म्हणजे श्रीशाचं आधार कार्ड मला बनवण्यासाठी द्यायचं आहे. बरेच दिवस झाले ते मला काम करायचं होतं, पण ते काही काम झालं नाही. तर म्हटलं आज थोडा मोकळा वेळ आहे तर ते आपण करूया. सो विचार करून ते आज करायचं आहे. तर तिथे गेल्यानंतर माहिती नाही श्रीशा काय करेल, फोटो काढताना बसेल, काय रिॲक्ट करेल, कारण ती नवीन प्लेसवरती गेली की तिचं सगळं इकडे तिकडे बघणं असं सगळं असतं. ते खूप ऑब्झर्व वगैरे करते आधी, लगेच नवीन गोष्टींशी मिळून मिसळून घेत नाही ती. सो ती काय तिथे करणार आहे ते पण खूप मजा येणार आहे सगळं बघण्यासाठी. सो आजपासून सकाळी उठल्यापासून हे खूप बिझी दिवस आहे माझा. तर मग तुम्हाला व्हिडिओ बघायला खूप आवडेल, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर मग आम्ही तयार होतो आता आणि मग जाऊया. ओके. तर सगळ्यात आधी आम्ही इथे आधार कार्ड केंद्रामध्ये आलेलो आहोत श्रीशाचं आधार कार्ड काढण्यासाठी. तर तिथे पोचल्यानंतर तिला बाप्पाची मूर्ती दिसल्यानंतर तिचं बाप्पा सुरू झालं. पण एवढा वेळ वेट करूनसुद्धा तिथं आमचं काही काम झालं नाही. त्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि श्रीशासाठी कपडे खरेदी करण्यासाठी गेलो. तर तिथे कपडे खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर एवढ्या वेगवेगळ्या व्हरायटीज आम्हाला बघायला मिळाल्या. खूप नवीन सगळे ड्रेस होते तिथे, म्हणजे कॅज्युअल असू देत, फंक्शनचे असू देत, पार्टीवेअर असू देत. सो अशा वेगवेगळ्या खूप मल्टिपल चॉईसेस आपण करू शकत होतो. पण तिथे गेल्यानंतर एक टी शर्ट जे होतं ते श्रीशाला खूप आवडलं होतं आणि ते तिला काही सोडायचं नव्हतं. सो तिच्या आवडीसाठी आम्ही ते एक घेतलं आणि बरेचसे अजून कपडे घेतले, ते तुम्हाला नंतर मी दाखवेन घरी गेल्यानंतर. एवढं काही तिथे शूटिंग करायला असं आम्हाला जमलं नाही. सो तिथून निघाल्यानंतर आम्ही समोरच एक मंदिर होतं, सो मंदिरामध्ये गेलो. हनुमानाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे घंटा वाजवली, पण श्रीशाचं मात्र इकडे तिकडे बघणं सुरू होतं. हे काय, आपण कुठे आलेलो आहोत, असा कायसा तिचा चेहरा होता. तिचं सगळं निरीक्षण करत होती. ती जास्तीत जास्त कधी बाहेर पडत नाही, पण बाहेर पडली की सगळं तिचं मग निरीक्षण सुरू असतं, कारण सगळं तिच्यासाठी खूप नवीन असतं. सो तिथे गेल्यानंतर पण हात जोडले आणि बाप्पा असं तिला मी बोलली बाप्पा कर, बाप्पा करायला लागली. मग मावशीने तिला घेतलं, तर मावशीने घेतल्यानंतर पण तिला माझ्याकडेच यायचं होतं. सो मावशीने पण घंटा वाजवायला तिला घेत होती, पण ती काय घाबरतच होती घंटा वाजवण्यासाठी. सो मग आम्ही तिथून निघालो हळूहळू. त्यानंतर तिथून आम्ही ग्रॉसरी शॉपमध्ये गेलो आणि श्रीशाला प्रत्येक वस्तू हवीच होती तिथे पण गेल्यानंतर. सो जे काही आम्ही घेत होतो ते सगळं ती पकडायला बघत होते. आणि ती मावशीकडे पण जात नव्हती की मी सगळ्या वस्तू पटापट घेईन, तर त्यामुळे मला सगळं तिला घेऊनच करायला लागत होतं. आणि ती कंटाळलेली पण होती, त्यामुळे ती तिच्याकडे काही जात नव्हती. सो आम्ही तिथून सगळं सामान घेतलं, बरंचसं बेसिकचं घरामध्ये जे काही लागणार आहे ते घेतलं. त्यातून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये गेलो. तिथे आम्ही श्रीशासाठी साबण घ्यायचा होता, तिच्यासाठी शॅम्पू हे सगळं घ्यायचं होतं आणि घरातल्या बेसिक ग्रोसरीज सगळ्या घ्यायच्या होत्या. सो त्या सगळ्या घेतल्या, पण तिच्या हातातली जी वस्तू होती ती काही तिला सोडायची नव्हती. तर ती जबरदस्ती आम्ही तिच्या हातातून घेतली कशी तरी, आणि तिला मावशीकडे पण जायचं नव्हतं त्यामुळे. आणि ती कंटाळलेली पण भरपूर फिरून, त्यामुळे मी पण कंटाळलेली. तिला घेऊन सगळं करणं म्हणजे खूप कंटाळवाणं येत होतं. सो घेतलं आणि त्याच्यानंतर मग तिला हा एक मग होता, तो तिला आवडलेला खूप. सो तो घ्यायचा होता, पण तो बघितला तर तुटलेला होता, त्यामुळे मग आम्ही ठेवून दिला तो. आणि मग तिथून मग घरी निघालो. आणि घरी निघाल्यानंतर रिक्षात बसल्यानंतर तो श्रीशा झोपूनच गेली. आमच्याकडे बरंचसं सामान होतं, श्रीशा जाता तर झोपूनच गेली. खूपच हेक्टिक आणि खूपच कंटाळवाणा होता, खूप बिझी होता.
भरपूर सारी कामं होती, त्यामुळे खूपच बिझी होता. आणि श्रीषा तर शेवटी खूप कंटाळलीच होती. तिने तर आम्हाला ग्रॉसरी घेताना व्यवस्थित घेऊही दिलं नाही. ती फक्त एक सामान कोणतं तरी हातामध्ये घेऊन ठेवत होती, ती सोडतच नव्हती. आणि ती खूपच कंटाळली, कधी बाहेर निघतोय असं तिला झालेलं. त्यामुळे बरीचशी कामं आम्हाला, फळं वगैरे तर घेता आली नाही, भाजी वगैरे पण काहीच घेतली नाही, कारण ती कंटाळलेली. सो तिला पण भूकला पण लागली असेल, बराच वेळ गेला, प्रत्येक ठिकाणी बराच वेळ गेला. त्यामुळे मग आम्ही घरी निघालो लगेच. आणि आत्ता तर श्रीषा झोपलेली आहे, त्यामुळे मग मी तुम्हाला तिचे कपडे दाखवते जे काय आणलेले आहेत. तर आम्ही तिथे कपड्यांच्या शॉपमधून श्रीषासाठी 2 फ्रॉक्स घेतल्या, ज्या ती कॅज्युअली रेग्युलर यूज करू शकते. ह्या 2 युनिक जरा वेगळ्याच पॅन्ट होत्या. इलास्टिक त्याचं होतं, पण ते एवढं पण असं फिटिंग होईल तिला असं नव्हतं. म्हणजे ती रेग्युलरसाठी एकदम कम्फर्टेबल यूज करू शकत होती. सो ह्या पॅन्ट मला खूप आवडल्या. सो ह्या 2 पॅन्ट आणि त्याच्यासाठी 2 वेगळे टी शर्ट घेतलेले. सो ते टी शर्ट होते ते तर एकदम युनिक, मला खूप आवडले. आणि त्याच्यामध्ये एक टी शर्ट तर श्रीषालाच आवडलं होतं, तो तर तिनेच चॉईस केला होता. सो त्याच्याचमध्ये एक कलर हा मी घेतला होता आणि हे बॅक साईडला असं काहीच होतं. सो ते मला खूप आवडलं. सो ते घेतलं आणि मग आम्ही इथे ट्राय करतो आहे तिला घालून. तर तिला खूप क्यूट वाटत होते. टी शर्ट आणि पॅन्ट पण खूप क्यूट वाटत होते आणि फ्रॉक पण खूप छान वाटत होत्या तिला. सो तिला पण हे सगळं आवडलं. ती पण एकदम मस्त सगळे घालून देत होती कपडे आणि एकदम कम्फर्टेबल होती सगळ्या कपड्यांमध्ये. तिला तर तो टी शर्ट आवडलेला, त्यामुळे तिला समजलं की हे माझे कपडे आहेत मस्त. सो ती मस्त घालून देऊन, तिला फिटिंग पण छान झाले, प्रॉपर एकदम मस्त, तिला पण आवडले. आणि मग त्याच्यानंतर मग ही श्रीषा आणि मावशीची मस्ती सुरू झाली. दोघीजणी मस्त आपल्या खेळत होत्या. आणि हो, आम्हाला अजून हे पण घ्यायचं होतं, भाजी घ्यायची होती, अजून केळी घ्यायची होती, पण ती काही घ्यायला मिळालीच नाही, कारण श्रीषा तर किती कंटाळली, ती मला सोडतच नव्हती. त्यामुळे कसं तरी ते सामान आतमध्ये गेल्यामुळे घेतलं आहे आम्ही. आणि मग ते घेतल्यानंतर श्रीषा तर माझ्याकडून जातच नव्हती, त्यामुळे मी पण कंटाळले आणि श्रीषा पण कंटाळलेली. त्यामुळे मग तिला त्या रिक्षामध्ये बसल्या बसल्या तर ती झोपीच गेली. त्यामुळे मग म्हटलं नको, आपण घरीच जाऊया, नंतर बघूया काय असेल ते. मग घरी आल्यानंतर ती झोपली आणि तिची परत ही मस्ती सुरू होती. आणि मग त्याच्यानंतर मग झोपून उठल्यानंतर हे तिचं खेळणं सुरू होतं आधी मावशीबरोबर. आणि मग अशा खूप हेक्टिक दिवसानंतर ती पण खूप थकली होती. श्रीषा एवढा वेळ ती फिरली आणि मग त्याच्यानंतर येऊन ती तर गाढ झोपलेली मस्त. तोपर्यंत आम्ही जेवण वगैरे घेतलेलं आणि मग जेवण झाल्यानंतर बघते तर मग श्रीषा उठलेली. त्यामुळे मग आम्ही चेंजिंग वगैरे तिचं ते ड्रेसेस बघितले घालून तिला, आणि त्याच्यानंतर तिला भूक पण लागली. आल्यानंतर तर ती झोपलेलीच, त्यामुळे तिला खाऊ नाही दिलं. तर मग तिला भूक लागलेली, मी जेवण तर करून गेलेली, ते बरं आहे, कारण येऊन करणं म्हणजे खूप कंटाळवाणं असतं, आधीच आपण थकलेलो असतो. सो मग ते जेवण तिच्यासाठी केलेलं होतं. सो मी तिला ते भरवलं. आणि तिचं असं असतं की तिला हातानेच आता खायचं असतं. मी भरवलेलं खाण्यापेक्षा ती जास्तीत जास्त अशा मूडमध्ये असते की तिला स्वतःच खायचं असतं. आणि मग तिचे खाऊन झाल्यानंतर अशी नौटंकी थोडीफार सुरू होती. ती खूप एनर्जेटिक होती. नंतर झोप पण झालेली, पोट पण भरलेलं. श्रीषाला घेऊन सगळं खरेदी करणं आणि तिला घेऊन सगळं सामान खरेदी करणं आणि शूटिंग करणं मला एकटीला काही पॉसिबल होत नाही, पण आज तिची मावशीसोबत असल्यामुळे मला हे शूटिंग करायला जमलं. सो आता ती पण खूप कंटाळलेली आहे आणि ती पण झोपलेली आहे. हॅलो गाईज, तर परत तुमचं स्वागत आहे. तर आत्ता आम्ही सगळं घेऊन रिटर्न आलेलो आहोत आणि खूप थकलेलो होतो. श्रीषा तर येता झोपीच गेली, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल. ती तर झोपली आणि मग त्याच्यानंतर आम्ही येऊन पण आम्ही थोडं जेवलो. जेवण तर मी सगळं करून गेलेली, कारण मला माहिती आहे बाहेरून कुठून येऊन घरी काम करणं म्हणजे खूप कंटाळवाणं असतं. एकतर एवढं सगळं करायचं होतं काम, त्यामुळे मी जेवण आधी तयार करून गेलेली. सो जेवलो आम्ही आणि झोपलो जरा. आणि आत्ता मी तुम्हाला सगळं दाखवलं, आम्ही काय काय खरेदी केलं ते पण सगळं तुम्हाला दाखवलं. सो ही सगळी आम्ही खरेदी केली. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करा द श्रीषा वेला. श्रीषासाठी आणलेले कपडे श्रीषाला कसे वाटत आहेत हे नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.